वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात तूर विक्रीस शेतकरी आपला घेऊन येत आहे। विशेषतः म्हणजे मागील 1 महिन्यापूर्वी जे दर होता 8,200 ते 300 पर्यंत, अचानक या दरात मोठी घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात निराशा झाली आहे। आपण बघू शकतो सध्या शेतकऱ्यांना खरीप हंगामापूर्वी जे मशागतीसाठी जे मशागत असो या तसेच खत बियाणे असो याची खरेदीसाठी लगबग चालू आहे। त्याच्या अनुषंगाने शेतमाल हा पूर्णतः विक्रीस शेतकरी घेऊन येत आहे। विशेष म्हणजे त्यांना जे दरात जे मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यामुळे अनेक ठिकाणी नाराजी शेतकऱ्यामध्ये दिसून येते। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, शेतकऱ्यामध्ये काय परिस्थिती आपण जाणून घेऊया। काका, काय परिस्थिती शेतमालाची आता अहो, सध्या? हे काय असं झालं, आता 8.5चे भाव होते 7.5वर भाव आले. 1-1.5 हजार रुपयानं भाव कमी केले आहे ना, आणि हप्त्यातून एकच वेळ माल ठेवला. त्याच्या शेतकऱ्याची अडचण आहे, काटा येते तर मापारी पुढे जाते आणि म्हणते केस करा, कंप्लेंट करा मायावर. काय शेतकऱ्याच्याकडून काय होणं आहे. रात्री 9 वाजले मा काट्याले, 9 वाजेपर्यंत 7 वाजता मी मार्केटला हजर झालतो. 9ले काटा झाला आणि ती धावला मार्केटवाला मायाजवळ. रघुवीरचा खरीददाराचा माणूस आहे. तो म्हणे केस करा, काय कंप्लेंट करा मायावर, काय करायची अशी परिस्थिती आहे. पैसे नगद नाही भरले, आडत्याले परेशानी व्हायची. आणि आठची मारा म्हणते, असं करा म्हणते, तसं करा. हप्त्यातून एकच वेळ माल आला नाही. लोकांचे लग्न कार्य राहिले तर कसे लग्न करावं, उद्ध्वस्त करावं, खत बी भरायचं. खताचे भाव वाढायला लागले. शेतकऱ्यानं काय जीव द्यायचा, काय करायचं याच्यावर तुम्ही आम्हाला मार्ग सांगा आणि लवकर कळवा. नक्कीच माझ्यासोबत अजून काही शेतकरी आहेत। काय परिस्थिती आहे सध्या? मागच्या महिन्यात 8,200-300 रुपये दर होता, आता सध्या परिस्थिती 7,500 पर्यंत दर आहे। 7,500 पर्यंत आता खरेदी चालू आहे। परंतु या कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिममध्ये केवळ एक वन माल आणायला होतात। कधी हरभरा तर हरभरा, किंवा ज्यावेळेस तूर असली तर तूरच. असा तूर, सोयाबीन हे जे बाकी इतर माल आहे हे कोणताच आणू नका म्हणतात। एका दिवशी एकच माल घेऊन राहिले, शेतकऱ्याची तारांबळ होऊन राहिली। कारण लग्न तोंडावर येऊन ठेपले शेतकऱ्यांचे, प्लस आता आखाड तोंड जवळ आलेले आहे, खत बी भरायचे आहे, तरी लोकाले पैशा अभावी लय चाललेला आहे, म्हणजे त्रास होऊन राहिला। सध्या बाजार समितीत जे पैसे टंचाईचं दाखवते, जेणेकरून एका दिवसाला एवढेच रिटॉल होतील पैसे, असं म्हणजे ते RTGS मारतो असं सांगा लागले। काही कास्तकाराचे खाते पासबुक पण नाही, त्यांना काय करायचं? जे लोक आहेत 2-4 पोतेवाले, यांनी काय करायचं? असा प्रश्न या कास्तकारावर पडलेला आहे। आणि आता याच्यापेक्षा तर आम्ही काय बोलू शकत नाही। आमचं असं म्हणणं आहे, काहीतरी आहे ना सरकारनं करावं आणि शेतकऱ्याला काहीतरी योग्य मार्ग दाखवावं, अशी आमची विनंती आहे। दरात काय तुम्हाला असं जाणवते? आता दरात आतापर्यंत 8-8.5 पर्यंत होती, कास्तकाराची इच्छा होती 9 पर्यंत जाते, पण हे दिवसांदिवस म्हणजे 7.5-6वर याची घसरण आलेली आहे। जोपर्यंत घसरण येत नाही तोपर्यंत माल स्वीकारत नाहीत। 8-8 दिवस मार्केटले माल घेत नाहीत। आज तूर आलेली आहे, याच्या आधी 8 दिवस झाले तूर नव्हती मार्केटला, 8 दिवस झाले। आता काल सोयाबीन घेतलं, आणखी 9 दिवस आता परत सोयाबीन येत नाही। आता उद्या हळद आहे, यायला हळद घेणं होत नाही, RTGS मारा म्हणतात। नेमकं शेतकऱ्याने करायचं काय, असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे। नक्कीच हे होतं आपल्यासोबत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात रोष आहे, कारण की नगदी पैसेही लवकर मिळत नाही आणि त्याला RTGS करण्याची एक सल्ला देण्यात येते। मात्र अनेक खातेदारांची खाते नसल्यामुळे शेतकऱ्यांना या अडचणी समोर जायला लागते। तसेच दरात मोठ्या प्रमाणात घसरण होल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे। कॅमेरामॅन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।